शिर्डी विमानतळाच्या महाद्वारासमोर काकडी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला। 4 वर्षांपूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न झाल्याने हे प्रकल्पग्रस्त आता न्यायासाठी लढा देतात। साईनगरी शिर्डीमध्ये भाविकांच्या सोयीसाठी काकडी येथे उभारण्यात आलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं चित्र दिसतंय। या विमानतळासाठी काकडी गावासह परिसरातील तब्बल 350 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सुमारे 1800 हेक्टर जमीन स्वेच्छेने दिली होती। जमीन भूसंपादन करताना प्रशासनाने आणि विमानतळ विकास प्राधिकरण कंपनीने या शेतकऱ्यांना नोकरीचं लेखी आश्वासन दिलं होतं। प्रशिक्षण घेतल्यास शेतकऱ्यांच्या मुलांना शिर्डी विमानतळावर नोकरीत प्राधान्य दिलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं। मात्र आज 4 वर्ष उलटून गेलीत, पण दिलेली ही हमी अजूनही हवेतच असल्याचं दिसून येतं। विमानतळावरील अग्निशमन विभागात नुकत्याच 21 जागा निघाल्या, मात्र त्या सर्व पदांसाठी प्रकल्पग्रस्तांच्या मुलांकडे दुर्लक्ष केलं गेलं। या अन्यायाविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संताप उसळल्याचं पाहायला मिळालं। आज या शेतकऱ्यांनी शिर्डी विमानतळाच्या महाद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केलं। विमानतळ विकास प्राधिकरणाने केवळ कागदोपत्री आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली। सरकार आणि स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहिला नसल्यानं मागण्या मान्य न झाल्यास गुराढोरांसह आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचा काकडी ग्रामस्थांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं। खूप मोठी फसवणूक आज आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची व शेतकऱ्यांच्या मुलांची या ठिकाणी झालेली आहे। आमच्या 2 प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही एअरपोर्टच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसलेलो आहे। त्याचं कारण असं का 21 जागा या ठिकाणी फायरच्या निघालेल्या आहे आणि 3-4 वर्षापूर्वी साधारणतः आमच्याकडे एमडी तत्कालीन एमडी साहेबाचं लेटर आहे। आम्हाला त्या टायमाला सांगितलं गेलं, एक तर एअरपोर्ट झाले त्या टायमाला सांगितलं गेलं जमिनी द्या, आम्ही तुमच्या मुलांना एअरपोर्टला कायम नोकरीला घेऊ। ठीक आहे, आम्ही जमिनी दिल्या कवडी मोल भावामध्ये आणि एअरपोर्ट तयार झालं। त्याच्यानंतर आम्हाला फसवणूक झाली। त्या टायमाला आम्ही शांत बसलो। त्याच्यानंतर एमडी साहेबाकडे आम्ही गेलो, त्यांनी तुमच्या मुलांना विविध कोर्स करा, जसा फायरचा एक कोर्स आहे तो करा, दिल्लीला आणि कलकत्त्याला त्याची कोर्स होतो, 3-3, 4-4 लाख रुपये त्या कोर्सची अक्षरशः किंमत आहे। तुम्ही तो कोर्स करा, आमच्या इथं फायरच्या जागा निघल्या का आम्ही तुम्हाला तिथं प्राधान्य देऊ, पहिलं प्राधान्य सामावून घेऊ। आम्ही म्हणलं ठीक आहे, आमच्याकडे त्या एमडी साहेबांचा लेटर आहे, आम्ही प्रकल्पग्रस्त आहे आणि इथं सगळे 10चे 10 जण बसलेले। आम्हाला लेटर दिलं 4 वर्षापूर्वी। हे मुलं दिल्ली आणि कलकत्त्याला लाखो रुपये खर्च करून प्रकल्पग्रस्त, एक तर भूमिहीन झालेले, सगळे जमिनी गेलेल्या आहे, काहीच नाही हातात शिल्लक राहिलेलं आणि त्यातली त्यात टिकून ते ट्रेनिंग करून आले। ट्रेनिंग केल्यानंतर महाराष्ट्रात आणि भारतात विविध एअरपोर्टला ते त्या ठिकाणी आज हे आमचे प्रकल्पग्रस्त म्हणजे मुलं आता हे उपोषणाला बसले, हे विविध एअरपोर्टला काम करतायत 3-3, 4-4 वर्षापासून। आणि आज जर साईबाबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी 21 जागा आमच्या या ठिकाणी निघालेल्या आहे, पण त्यांनी इतका मुद्दा म्हणून हटवातपणा केलेला आहे, आमची इतकी मोठी फसवणूक केली का आम्हाला त्या टायमाला सांगितलं तुम्हाला एमईडीसी मध्ये घेऊ आणि आता थर्ड पार्टी टेंडर काढलं साहेब यांनी आणि ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काढलं आणि त्याची 27 क्लोजिंग डेट होती, क्लोज पण केलं त्यांनी। म्हणजे पद्धतशीरपणे ह्या एमईडीसीचा अनधिकृत कारभार चालू आहे। माझी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे का या ठिकाणी आज आम्ही बसलेलो आहे, अख्खा गाव येणार होती, आम्ही शांततेचं आव्हान केलेलं आहे गावाला, नाही तर उद्या परवापासून तुम्ही बघा आम्ही सगळे गोरढोर जनावर वगैरे घेऊन येणार। मग एअरपोर्ट बंद झालं तरी चालन, पण हे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे, इथं साई भक्त देशभरातून येतात। चुकीचा मेसेज आपल्या साई भक्तांना नको जायला आणि म्हणून आम्ही भक्तांचा विचार करतो। याचा गैरफायदा एमईडीसीना आणि महाराष्ट्र सरकारनं घेऊ नये। आमची तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आजच्या तत्काल उद्या परवापासून खूप मोठा उद्रेक तुमच्या माध्यमातून सरकारला बघायला भेटन। तर तुमच्या माध्यमातून माझी सरकारला 2च आमच्या प्रमुख मागण्या साहेब का हे जे थर्ड पार्टी टेंडर काढलं तुम्ही हे तत्काल रद्द करा आणि एमईडीसी मार्फत जे जागा निघलेले 21 त्याच्यातून आमच्या 10 मुलांना पहिलं प्राधान्य द्यावा, ही आमच्या 2 मागण्या आहे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। आम्ही सर्व 10 जण आहे, कोणी कोलकाता कोणी दिल्ली या तिथे फायर ट्रेनिंग कंप्लीट केलेली आहे आणि मध्यंतरी अधिकारी बोलले होते आता इथे वॅकन्सी नाही तर तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, त्यासाठी आम्ही बाहेरच्या विमानतळावर पण एक्सपिरियन्स घेतलाय। आमच्या जवळ आता एक्सपिरियन्स पण आहे सगळ्यांसोबत आणि जी क्वालिफाईड लागते ती पण आहे। आता काय मागणी नेमकी तुमची एमटीडीसी कडे आहे? आमची महत्वाची मागणी हीच असेल की आम्हाला कोणत्याही ठेकेदार पद्धतीवर कामाला न घेता एमआयडीसीच्या पेरोलवरच घेण्यात यावे, हीच आमची ठामपणे मागणी आहे। या तरुणांना न्याय मिळावा आणि काकडी ग्रामस्थांवर जो अन्याय झाला
किंवा ज्या जागा निघतात त्या बाहेरचे लोक भरले जातात. तर प्रकल्पाचं लोक त्यात समाविष्ट करण्यात यावी ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी सर्व आपल्या मार्फत सरकारला विनंती करतो. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे साईनगरीच्या विकासाचा अभिमान मानला जातो, पण या प्रकल्पामुळे आपली जमीन गमावूनही रोजगार न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या मनात आता केवळ संताप उरला. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तात्काळ पूर्तता केली नाही तर हे उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला. शिर्डी विमानतळाच्या महाद्वारावर सुरू असलेलं हे आमरण उपोषण सरकारचं लक्ष वेधून घेईल का, की या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा केवळ आश्वासनांचा गोड गाजर दाखवून शांत केलं जाईल याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, काकडी, अहिल्यानगर. नोकरी द्या, 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 नोकरी आमच्या हक्काची.